नामसंकीर्तन म्हणजे केवळ रामकृष्ण हेच नाही, विष्णू सहस्रनाम आहे. विष्णू सहस्रनाम अत्यंत श्रेष्ठ, अतिशय श्रेष्ठ स्तोत्र आहे. मध्वाचार्य सांगतात, भारतं सर्वशास्त्रेषु भारते गीतिका वरा विष्णोः सहस्रनामापि ज्ञेयं पाठ्यंच तद्वयम्. संबंधशास्त्रामध्ये अत्यंत श्रेष्ठ शास्त्र म्हणजे श्रीमन महाभारत. महाभारतामध्ये सुद्धा श्रेष्ठ म्हणजे भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनाम आणि आपला देह याला संबंध आहे. विष्णू सहस्रनाम प्रतिपाद्य भगवंताचे जे रूप आहेत ते सर्व आपल्या देहामध्ये एक एक नाडीमध्ये अंतर्यामी होऊन आहे. तर विष्णू सहस्रनाम पारायण केलं तर विष्णू सहस्रनाम प्रतिपाद्य असणारा भगवंत आपल्या देहामध्ये अंतर्यामी होऊन एक एक नाडीमध्ये असून तिथे आपल्याला प्रेरणा करून अतिशय श्रेष्ठ असे आरोग्य आपल्याला देतो, आयुष्य देतो आणि साधन करवतो, मोक्ष साधन करवतो आपल्याकडून. म्हणून विष्णू सहस्रनामाचे पारायण अवश्य करावे. नामसंकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम. प्रणामो दुःखशमनः. प्रणामः भक्तिपूर्वक नमस्कार करणे. नमनम नमस्कार. प्रणामः प्रकृष्ट नमस्कार म्हणजे भक्तिपूर्वक नमस्कार. दुःखाच्या परिहारासाठी अत्यंत श्रेष्ठ उपाय आहे. प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम. श्रीहरीच्या चरणी आपण प्रणाम करूया म्हणून श्रीमद भागवतामध्ये शेवटी सांगितलेले आहे. तर तुम्ही सर्व इथे मूळ रामदेवाच्या दर्शनासाठी आलेले आहात. दर्शन घ्या आणि आपला जो संप्रदाय आहे, वैष्णव आहात तुम्ही, वैष्णव संप्रदायामध्ये गायत्री जप केल्यानंतर नारायण मंत्र त्याचा जप करायचा आहे. काही लोक इथे उपदेश घेतलेले आहात तुम्ही. उपदेश घेतलेले अवश्य सर्व जप करा. उपदेश घेऊन विसरला तर काही प्रयोजन नाही. स्त्रियांनी कृष्ण मंत्राचा उपदेश घेतलेले अवश्य श्रीकृष्ण मंत्राचा जप करा आणि नारायण मंत्राचा जप करा. जप करताना भक्तीने डोळे बंद करून मनामध्ये भगवंताचे महात्म्य अनुसंधान करीत करीत प्रेमाने जप करा. भगवंत अनुग्रह करतो.